तू असं बोल म्हणजे मोर काय बोलायलाच ना ग? बर बाबा राहील, पण एक मनापासून सांगतो, बाळप्पा काम करणार, तो काय घरात बसून राहणार नाही. हवं पण कधी करल? आता काय आणि कसं सांगायचं तेच समजणं झालं आहे. बघा आला, आता जाईल बाहेर. पण काय घरात बसू का? हा तू काका कवा आला? हे काय आत्ता चालू? हवं एक काम करा, बाळूला ह्यांच्या संग धाडा. म्या जाऊन काय करू? काय करू म्हणजे या गावातली मेंढर चराय घेऊन जातात ना व. 4 माणसात उठतील बसतील तेव्हा होत्याल काम. आणि तुला बी समजल का काय करायचं ते. उगा काहीतरी सांगू नकस. काय चुकीचं बोलली रे मुद्रा? आज तू बरोबर बोलली बघ. माझ्या बी ध्यानात आलं ना. महादू बायाला घेऊन जा संग, उद्या ती उजाडला की. असं म्हणतो वय बाळप्पा, यांची इच्छा आहे ना व, मग चल माझ्या संग. उगा काहीतरी. ए बाळ्या ऐक की, कशाला नाही म्हणतो? ठीक आहे जातो उद्या. परत तुम्ही म्हणू नका की नग जाऊ म्हणून. कोणी काय बी बोलत नाही, जा उद्यापासून. हा तुझी इच्छा आहे ना व, जातो मी. मुद्रा ऐकलं का? लेक माझा ऐकतोय. सूर्य कुठं उजाडलाय बघा जरा. हवं तसा गुणाचा हाय माझा बाळ. आता संसार सुरू झाला हाय, करल त्यो बी काम. मग बाळप्पा उद्या येतो म्या, जाऊ संग. म्या हाय संग. उद्याच्याला तू माघार घेऊ नकस म्हणजे झाल. है का आता म्या कशा पायी माघार घेईन? येतो म्या. सत्य आता तुला काय पाहिजे ना ग ते समजा बाळूला सांगायचं. यो असं चाललंय बघ सगळं. पण ते बघ माधू माधू वाळ्याच्या घराकडूनच येतोय तो. अय्यो हे तर त्या मयप्पाच आणि याचं खूपच सख्य आहे बघा. ए माधू ए इकडे. बस राम राम. अयो राम राम. काय माधू सकाळी सकाळी एकदम बाळूकडे? असंच गेलो होतो बेटा. आम्हाला काय येडा समजतं करतो? आता एवढं पंच तुला विचारतात म्हणे असंच गेलो होतो. अरे काय अय्यो ए माधू अरे सांगून टाक. सांग बाबा सांग, नाही तर पण त्याच्या पोटात दुखन. अय्यो येत त्या तुझं कसं असतं ना, 1 हात लाकूड आणि 10 हात ढबली. बोल रे माधू. अव काय नाही, पण आता बाळप्पाचं लगीन झालं ना व, संसाराला लागला हाय, म्हणून काम केलं पाहिजे असं घरातल्यांचं म्हणणं आहे, म्हणून गेलो होतो. अय्यो मग माझ्याकडे पाठवून द्यायचं की रे? तुमच्या ग ते म्या कसं बोलणार? आता मोरल्या येळाला गेला ना बोलून टाक. होय का? अरे म्या लाख सांगल, पण तुम्हासनी बाळप्पा झेपला तर पाहिजे. बघा बघा कसं बोलतो. आहे का आहे का आहे का? मग म्या काय खोटं बोलतो आहे वय? ए माधू, अरे सरकार दरबारी माझं वजन आहे, मला काय नाही झेपणार. बरं राहिलं, म्या काय म्हणतो, पण आज ना उद्या बाळप्पा तुम्हासनी गावात भेटल नव, मग तुम्हीच बोला की काय रे? हा. अयो कसं आहे ना माधू, बाळूची आणि बाळूच्या घरच्यांची मला काळजी आहे बघ, म्हणून मी बोललो. आता त्याच्या घरच्यांनी ठरवावं काय करायचं ते. पण बाळू म्हणजे आग आहे आग. तुका कशात हात घालू नका. पुन्हा तुम्ही विचारलं आणि त्यांनी होय म्हणलं तर अवघड होऊन बसन. अयो येत त्या तू मला भीती घालतोस. आता भीती काय? दाजीचं काय झालं बघितलं ना तुम्ही?
आता काय बी काळजी करू नका. बाळूला समजावून सांगितलं का ऐकतोय ती? होय, बरं किती सांगायला लागतंय? पण ऐकतोय ना व. मग बरं हाय, उद्यापासून कामावर तरी जात्या. काय कामावर जाईल, 4 पैक कंबल, बायकोसाठी 4 वस्तू बी आणल ती. मला काय बी नग. असं कसं? बायकोनं नवऱ्याला सांगितलंच पाहिजे काय पाहिजे काय न ग. आधी काम तर सुरू होऊ दे आजी, नाहीतर एक दिवस जाताल आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी व्हायचं बघ. नाही नाही, असं काय बी व्हायचं नाही. माझ्या बाळूने एकदा ठरवलं तर ते काम करतोच. लहानपणात चंदुलाल शेट्टींच्या वाड्यावर धाडलं होतं कामात. एवढं काम केलं होतं त्यानं तिथे. मला बी बरंच वाटेल त्यांनी 4 पैक मिळवून आणलं तर. काय बक्कळ पैका कंबल बघते. कसं आहे आता, बाळूला गावात काही काम नाही म्हणून तुमच्या संग धाडत्यात. बघा तुम्ही काय करायचं आता. आणि तो माधू भोळा आहे म्हणून लगेच हो म्हटला. अय्य मग आता उद्या तुमच्या संग तेव्हा आलाय हा, आणि तुमच्या मेंढ्यांना काही झालं तर काय करायचं? अय्य काय होईल? यो यो, अरे असं काय करता बाबांनो? उद्या बाळूला सोबत घेऊन गेलात आणि त्याने काही करणीचे टुकू केलं तर तुमच्या मेंढ्या आणि तुम्ही सही सलामत परत याल. गोटीट म्हणजे अरे बाबा, इंग्रजी बोलतात ते, तुम्हाला नाही समजायचं. उद्या सरळ नाही म्हणा की आम्ही बाळूला सोबत घेऊन जाणार नाही म्हणून. अय्य नाही नाही, आम्ही असं नाही म्हणणार. बघितलं का, मी सांगत होतो तुम्हाला, एक दिवस गावात तुमचं कोणी बी काही बी ऐकणार नाही. अहो तुमच्या मोर बाळाच्या बाजूने बोलतात ते, एवढी हिंमत कशी होती यांची? उठा उठा पटकन, उठ. अय्यो निघून जायचं माझ्या डोळ्यासमोरून. आणि उद्या जर काही झाले तर परत बोंबल्या तर वाड्यावर यायचं नाही. निघा म्हणतो इथून, निघा. आम्ही सांगणार नाही म्हणतात तोंडावर. अय्यो पण काहीतरी करायला पाहिजे. सत्या, बाळू मेंढ्या घेऊन गेला की त्यातल्या काही मेंढ्या गायब झाल्या पाहिजेत बघ. हा हा हा, बरोबर. पण हे कोण करणार? तू कशासाठी आहेस? नाही, एकट्याच्या नाही व्हायचं ते. अय्यो, तर लग्न करायचं ना त्या? नाही, आता तुमच्या नावानं संन्यासच घेणार मी. अय्यो काही बोलतोस? मग तुम्ही माझ्या संग चाला ना. अय्यो, अशी हलकी कामे करू मी? तसं बी गोऱ्याचं सरकार गेलं की वाडगं घेऊनच फिरावं लागणार तुम्हाला. काही बोलतोस? पाठी तर काठी घालीन बघा. त्या मंगळूला सोबत घेऊन जा बघा. आता बोलतोय ना तुझ्याशी. होय, पर तेवढंच तेवढं. हळूहळू बोलल केवढी. लहान होता तेव्हा दोघं केवढं भांडायचा हा. तर आता मोठं झालं हाय हा. तू बी बोल त्याच्याशी चौथा, म्हणजे तो बी बोल हा. हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. काय करायचं एवढं? काय बाळू, आता तुझी जी काय काम आहे ती करून घे. उद्या सत्य तुला भाकर बांधून देईल आणि काय भाजी पाहिजे ती तिला सांगायची, ती बनवून देईल हा. कामावर जाताना भाकर भाजी संकट घेऊन जा. दुपारच्याला भूक लागल ना व. समधी असंच करतात, दुपारच्याला झाडाखाली बसून भाकर भाजी खायची. काय आधी माझं ऐकतीस का? आता काय मला नाही जायचं कामावर. काय म्हणलं होतं मी?